चिपळूण शहरातील प्रसिद्ध हॉटेल परांजपे आणि परांजपे मसाले उद्योग या उद्योग समूहाचा 86वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला। चिपळूण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या शुभ हस्ते परांजपे उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी परांजपे कुटुंबीय उपस्थित होते। चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी परांजपे हा ब्रँड 7 समुद्र पार गेला आहे, तसेच आमच्या श्रेयात परांजपे काकांचा सिंहाचा वाटा आहे असे सांगत काही जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी नगराध्यक्ष सकपाळ यांनी वर्धापन दिनाच्या परांजपे कुटुंबियांना शुभेच्छा देत 100व्या वर्षी आम्ही शुभेच्छा द्यायला येऊ असेही सांगितले। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सर्व एकत्र आले आणि या कार्यक्रमाला मला प्रमुख म्हणून नेमलं, त्याबद्दल मी माझ्या परांजपे कुटुंबातील सर्वप्रथम मी आभार मानतो। आपल्या या कार्यक्रमाला आणि त्यांच्या हॉटेलचा आणि परांजपे हॉटेल आणि परांजपे मसाला याचे मालक माझे काका श्रीनिवास परांजपे, तसेच आमचे नवीन उद्योजक श्याम परांजपे, आणि त्यांनी आता मला आमच्या काकांनी सांगितलं की खरं तर राजकीय कसं बोललं जातं ते आमचे मित्र नगरसेवक अजय भालेकर आणि सर्व आमचे निवास परांजपे काकांचे मित्रपरिवार, माझे ह्या विभागाचे उपशहर प्रमुख धीरज नारावडे, विभाग प्रमुख अप्पा, तसेच आमचे नरेंद्र बेळवलकर, सर्वच उपस्थित सर्वच माता बंधू भगिनी, आज 85-86 वर्षीय आपण एका व्यवसायाचं जेव्हा पालनपोषण करत असतो तेव्हा एवढा वर्ष समजा एका ठिकाणी आपण जेव्हा करत असतो तर त्याची काहीतरी खास एक बाब असते की आमच्या मोरे काकांच्या ड्रेसवर दिसते। कारण ही चव फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, तरी अखंड महाराष्ट्राच्या बाहेर, भारताबाहेर आपण ही चव पोचवतोय। कारण आम्ही लहानपणापासून बघतो की मी या रस्त्याला वयाच्या 14व्या वर्षी माझा मोठा भाऊ महेश टप्पा आम्हाला सकाळी 6 वाजता धावायला घेऊन यायचा, तर एवढ्या मोठ्या टोपल्या घेऊन तिथे कांदा कटिंग केला जायचा। त्याच्यानंतर अजय भालेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही दोघे व्यवसायामध्ये होतो, पण त्यांनी सांगितलं नाही काय व्यवसाय होता। तर मी दूध विकत होतो, आम्ही दोघे दूध विकत होतो। आमचं ऑफिस विकत बाजूला शारदा देवी म्हणून राणे साहेबांचं आमच्या ऑफिस होतं, तिथे आम्ही दूध व्यवसाय करायचो। माझे हॉटेल व्यवसायामध्ये हे होतं, पण तो सातत्यानं शिकवण हे कधी शिकून ठेवणं ते फक्त आमच्या निवास काकांनी ठेवलं। आणि हा परांजपे हा जो ब्रँड आहे हा 7 समुद्र पार गेलेला आहे। त्याबद्दल मी 100% असं म्हणतो की आज ही त्यांची जी संकल्पना आहे, आज ते लायन्स क्लबचे पण एक सदस्य आहेत, त्यांची संकल्पना अशी आहे की सामाजिक जीवनामध्ये पण ते आम्ही फ्रंटमध्ये जाऊन काम करतोय, पण ते आमच्या पाठी पडद्याच्या आडमध्ये राहून ते व्यवस्थित पद्धतीने आमचं काम करत असतात। त्या आज जे काय आमचं जे श्रेय आहे ते त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा परांजपे काकांचा आहे। आणि ह्या आजच्या या चांगल्या सुवर्ण दिनी आज त्यांनी आमचा हा जो नवीन वर्षाचा जो प्रत्येक घराघर जे एक कॅलेंडर जाणार आहे, त्या कॅलेंडरचा आमच्या हातून हे चांगला उपक्रम आमच्याकडून राबवून घेतला। पण त्याचबरोबर माझं हे परांजपे हॉटेल परांजपे मसाला, कारण परांजपे हॉटेलमध्ये नुसतं चिवडा प्रसिद्ध नाही आहे, तर मी माझा आवडता पदार्थ बेसनचा लाडू आहे। अनेक लाडू म्हणजे दिवाळीमधले जे अनेक पदार्थ आहेत ते जे इथे आपल्या घरापेक्षा वेगळी चव ते परांजपे हॉटेलमध्ये मिळते। मी त्यांना 100व्या वर्ष वरती पण आम्ही जेव्हा तुमच्या शुभेच्छा द्यायला येऊ अशा जेवढे मी आज शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।